काय काय माणसं इतकी दुर्दैवी असतात महाराज, मरून जातात पण देवाचं नाव घेत नाही, मरून जातात. हा महाराज, त्यांचे हाड सुद्धा गंगेला जात नाहीत, इतके त्यांचे कट्टर असतात, इतके कट्टर लोक असतात. काही एका माऊलीला 3-4 लेकरं होते, 3-4 लेकरं, आणि मग दोघं तिघं तिन्ही 4ही मुलं त्या ठिकाणी तिचे फार श्रद्धावान होते बर का. 4ही मुलं फार श्रद्धावान, फार श्रद्धाळू तिची मुलं, परंतु ती मात्र कधी देवळात जात नसायची. तिला देवाचं नाव घेतलं तर असे बोट काठी यायचे. तिनं आयुष्यभर तिच्या मुखानं कधी देवाचं नाव घेतलं नाही. तिला सगळे म्हणायचे ग देवाचं नाव घे, हा त्याच्या वाचून काय अडलंय माझं म्हणायचे, देवाचं नाव कधी घ्यायचं नाही. मात्र मुलं फार त्या ठिकाणी सात्विक होते, भगवंताचं भजन करणारे होते, कथा कीर्तन श्रवण करणारे होते. ते मुलं कथामध्ये जायचे, कीर्तनामध्ये जायचे. आयुष्यात आपलं सार्थकता भगवंताच्या नामाने आहे असे कथेमध्ये कीर्तनामध्ये ऐकायचे. आणि त्यांना असं वाटायचं आपल्या आईनं देवाचं नाव घेतलं पाहिजे, म्हणून ते आईला म्हणायचे, आई अगं तू देवाचं नाव घे ना. ते म्हणायचं त्याच्या वाचून काय अडलंय माझं. नाव घेत नसायची महाराज ती. तिला गेला लखवा. कोणाला? जी नाव घेत नव्हती ना. हो, जे देवाचं नाव घेत नाही ना ते शेवटी तोंड वाकडं झाल्याशिवाय. म्हणून देवाचं नाव घेत चला. नेमकं तिला लखवा झाला. डॉक्टरकडे नेलं, दवाखान्यात नेल्यानंतर महाराज डॉक्टरांनी सांगितलं काय नाही म्हणे, हे मुका लखवा आहे म्हणे, 4-5 दिवस आहे म्हणे. 4-5 दिवस आहे म्हणे, हे काही जास्त दिवस जगायची नाही म्हणे. काय तुम्हाला काय सेवा करायची 4 दिवसामध्ये करून घ्या म्हणे. आता त्या पोरांना असं वाटायचं आता अंतिम काळ आला हिचा, किमान अंतिम काळामध्ये तरी हिच्या मुखात नाव आलं पाहिजे, अंतिम मुखात तिच्या नाव आलं पाहिजे नाव. पण ते काय महाराज नाही. घरी आणलं तिला आणि त्या पोरांना वाटायचं तिला आपण देवाचं दर्शन करायला नाही, म्हणून तसेच चौघांनी बाजू उचलून भगवान रामप्रभूच्या मंदिरापुढे आणली महाराज. आणि तिला म्हणायची आई हे कोणाचं मंदिर आहे. पोरांना वाटायचं ही म्हणत हे रामप्रभूचं मंदिर आहे. मरता मरता ह्या निमित्तानं का होईना पण रामप्रभूचं मंदिर आहे, राम शब्द तिच्या तोंडातून निघल. पण ती रामप्रभूचं मंदिर नव्हती म्हणत, ती म्हणायची ती आपल्या बाब्याच्या पोराचं नाव नाही का त्याचं मंदिर आहे, पण रामाचं मंदिर आहे असं ती म्हणत नव्हती. शेवटी महाराज ती गेली, मेलीन. मेल्यानंतर महाराज तिचे ते राग झाले, ते हस्ती असतात ना, त्या मुलांना वाटलं कमीत कमी आपल्या आईनं आयुष्यभर त्या ठिकाणी नाव नाही घेतलं, कमीत कमी तिच्या अस्थी तरी गंगेला गेल्या पाहिजे, तिच्या अस्थी तरी गंगेला गेल्या पाहिजे. म्हणून महाराज एका डब्यामध्ये अस्थी भरल्या. आणि एका डब्यात अस्थी भरल्यानंतर जो त्या ठिकाणी लहान मुलगा होता, तो लहान मुलगा त्या ठिकाणी त्या मोठ्या भावाने सांगितलं, बाळा तू एक काम कर म्हणे, आपल्या आईच्या अस्थी घेऊन जा म्हणे आता गंगेला, आणि तिथं गंगेला अस्थी शिरवून त्या ठिकाणी तू ये म्हणे. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. महाराज त्यांनी ते डबा घेतला, बॅगेमध्ये ठेवला. जुना काळ होता, तो आपला चालला पायदळ 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 पायदळ. जाता जाता मग मुक्काम मधातल्या गावामध्ये करायचं म्हणून ओळखीच्या घरी मुक्काम केला. ओळखीच्या घरी मुक्काम केल्यानंतर मग सगळं ते जेवण खावण वगैरे त्यांचं झालं. जेवण खावण झाल्यानंतर थोडेसे बाहेर फिरायला ते गेले. आणि फिरायला गेल्यानंतर त्या घरातली जी बाई होती का, ती म्हणली ह्या बॅगेमध्ये बरचसं काहीतरी दिसतंय, काय काय वजनी आहे, काहीतरी डबा दिसतोय म्हणे, काय सोनं आहे का नाणं आहे म्हणे, काय आहे म्हणे, काय आणलंय का, लाडू भरून आणले तिळगुळाचे, काय आहे नक्की. म्हणून तिनं तो महाराज डब्बा उघडला. आणि डब्बा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिसले त्याला, त्या बाईला हस्ती दिसल्या. बाई म्हणे हे काय माणूस आहे का म्हणे, माझ्या घरामध्ये या मेलेल्या माणसाची हाडं आणलीत म्हणे. तिनं तो डब्बा घेतला आणि नालीत ओतून दिला. डब्बा नालीत ओतला, डबा पुन्हा तसाच ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, डबा उचलला, बॅग उचलली आणि कुठे गेला, काशीला गेला. आणि काशीला गेल्यानंतर तिथं ब्राह्मण देवतांनी सगळं पिंडदानाची पूजा करून घेतली. आता आणा म्हणे अस्थी. डबा आणला आणि डबा जसा पाण्यात उलटा करायला गेला तर डबा मोकळाच, अस्थी नाहीच. हो, ती नालीत गेली पण गंगेत नाही गेली. ती महाराज ती नालीत गेली पण गंगेत नाही गेली. शेवटी तो लहान भाऊ घरी आला. आणि घरी आल्यानंतर म्हणायला लागला, दादा अहो हे तर फार अवघडच झालं म्हणे, आपली आई गंगेला गेलीच नाही म्हणे, ती नाल्यात गेली म्हणे पण गंगेला नाही गेली म्हणे, नाल्यात नाही गेली म्हणे, गंगेला नाही गेली.
तो मोठा पोरगा फार हुशार होता. तो म्हणला मला माहिती आहे, म्हणला आपली आई किती बिलिंदर होती. म्हणला तिने आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं तर ती गंगेला कशी जाईल मला माहित होती, म्हणून मी एका लहानशा डब्बीत म्हणला तिच्या दुसऱ्या हस्ते काढून ठेवल्या. म्हणला काळजी करू नको तू. आणि मग आपण सगळे जण जाऊ म्हणलं. आपण सगळे जण जाऊ म्हटले आणि सगळ्यांनी गाडी केली आणि काशीला गेले महाराज. आता काशीला गेल्यानंतर तिथं गंगेमध्ये स्नान करायला लागले बर का. ती खिशामध्ये डब्बी होती मोठ्या भावाच्या. आणि आंघोळ करता करता आता माणसावरती आंघोळ करायला लागले. त्या घरातल्या बाया होत्या त्या खाली आंघोळ करायला लागल्या या घाटावर, आणि त्या खालच्या घाटावरती त्या घरातल्या महिला आंघोळ करायला लागल्या. आता ह्या मोठ्या भावानं जसं शर्ट काढलं आणि स्नान करायला लागला, शर्ट काढता काढता खिशातली डब्बी कुठं पडली? गंगेत पडली बरं का. आणि गंगेत जशी डब्बी पडली आणि ती वाहत 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 जिकडं त्या माता मावल्या आंघोळ करत होते त्यांच्या घरातल्या, आणि त्यांच्या घरातली जी सगळ्यात लहानी सून होती, नवीनच लग्न झालं होतं, आणि नेमकी ती लहानी सून स्नान करायला लागली आणि खाली बुडी तिनं घेतली आणि वर हात जसा आला, जसा वर हात आल्याबरोबर तिच्या हातात ती काय आली? डबी आली बरं का. वर हातात जशी तिच्या डबी आली, डबी आल्याबरोबर तिनं ती धरली. माय गंगा मायेनं प्रसाद दिला म्हणे. गंगा मायेनं प्रसाद दिला म्हणे. तिनं ती डब्बी घेतली आणि ठेवली बॅगेत ठेवून. आपल्या डब्बी बॅगेत ठेवली आणि महाराज सगळी पूजा झाली आणि ते सगळे घरी आले. आणि घरी आल्यानंतर ती म्हणायला लागली म्हणे गंगा मैयानं मला प्रसाद दिलाय म्हणे. म्हणे प्रसाद दिला? म्हणे कुठला प्रसाद दिला? महाराज आपली आई गंगेला गेली, गंगेला गेली. आता गंगेमध्ये आपल्या आईचं हे झालं, सगळ्या आनंद होता. पण तिनं जेव्हा ते डब्बी काढली आणि आपल्या आई त्या ठिकाणी गंगेने मला प्रसाद दिला म्हणून, ती कोणता प्रसाद दिला म्हणून जशी तिने ती डबी दाखवली, डबी दाखवल्याबरोबर चालू पंक्त्या बंद केल्या येईन. ते म्हणले हे म्हातारी फार अवघड आहे, आयुष्यभर नाव घेतलं नाही परंतु गंगेला जाऊन ही परत आली, पण घरीच आली परत. ही गंगेला काही गेली नाही म्हणायची. काही काही माणसं इतके असतात आयुष्य जातं परंतु भगवंताचं नाम काही त्या ठिकाणी घेत नाही महाराज. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर पंछी पंख बिना हस्ती दंत बिना. पंछी पंख बिना हस्ती दंत बिना. नारी पुरुष बिना. जैसे पुत्र पिता बिन विहीना. जैसे पुत्र पिता विहीना. वैसे पुरुष हरि नाम बिना. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर नीर बिना धेनु नीर बिना. नीर बिना धेनु नीर बिना. धरती मेघ बिना. जैसे तरुवर पंख विहीना. जैसे तरुवर फल बिन बीना. वैसे पुरुष हरि नाम बिना. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. बीती उमर हरि नाम बिना. बीती उमर हरि नाम बिना. आयुष्य माणसाचं निघून जातं.
म्हणून म्हातारपणामध्ये भगवंत आपल्या वाणीला बळ देतो. त्याचं कारण आहे त्या वर्षा मालकाला शेवटपर्यंत अपेक्षा आहे की हा नामस्मरण करेल. पण अंतमती सागती महाराज, शेवटी जशी आपली बुद्धी असते त्या पद्धतीनंच मनुष्याला जन्म पुढचा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो.